लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बहुचर्चित खून प्रकरणातील फरार आरोपीला महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातून अटक। पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। बहुचर्चित खून प्रकरणातील फरार आरोपीला महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातून अटक करण्यात आली असून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील गंज गोलाई परिसरात दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री आरोपी सुलतान गफार कुरेशी राहणार शहावली मोहल्ला लातूर यांनी त्याच्या ओळखीचा मित्र असलेला पैगंबर हाजी मलंग सय्यद वय 28 वर्ष राहणार बाभळगाव सध्या राहणार अंजली नगर लातूर याच्यासोबत किरकोळ कारणावरून भांडण तक्रारी झाल्याने त्याच्याकडील तीक्ष्ण हत्याराने गळावर वार करून खून केल्याची घटना घडली होती। मैताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 653/2024 कलम 103(1) भारतीय न्यायसंहिता प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचा तपास गांधी चौक पोलीस करीत आहेत। गुन्हा घडल्यापासून आरोपी सुलतान कुरेशी हा फरार होता। पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन व सूचना केली होती। पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून गुन्ह्यातील फरार आरोपी सुलतान कुरेशी यांचा शोध घेण्यात आला होता। दरम्यान पथकाकडून तो वास्तव्य करण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी हैदराबाद, बिदर, सोलापूर, उदगीर, बीड येथे जाऊन नमूद आरोपीचा शोध घेण्यात येत होता। तसेच मोठ्या प्रमाणात गोपनीय माहिती मिळून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत होता। परंतु सुलतान कुरेशी हा मोबाईल वापरत नसल्याने तसंच तो कोणत्याही नातेवाईकांच्या संपर्कात नसल्याने त्याचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत होत्या। तो दारू व नशापाणी करण्याच्या सवयीचा असल्याने त्याला त्याच्या घरातून हाकलून दिलं होतं। तो इतरत्र कोठेही राहून मिळेल ते काम करून उपजीविका भागवित होता। तरी पण पथकातील पोलिसांनी सुलतान कुरेशीशी संबंध असलेल्या अनेक लोकांना विश्वासात घेऊन विचारपूस करून तसेच गोपनीय बातमीदार नेमून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत होते। दरम्यान विशेष पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नमूद गुन्ह्यातील फरार आरोपी सोलापूर व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये लपून वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली। त्यावरून पथकातील पोलीस अंमलदार रिया सौदागर, मनोज खोसे, जमीर शेख यांचे पथक तात्काळ सोलापूर जिल्ह्यामधील मंगळवेढा तालुक्यातील एका छोट्याशा गावात पोहोचून माहितीची शहानिशा करून गावात सापळा लावून अतिशय शिताफीने नमूद गुन्ह्यातील फरार आरोपीला दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी दुपारी ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गांधी चौक येथे दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे गांधी चौकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करे हे करीत आहेत। सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस अंमलदार रिया सौदागर, मनोज खोसे, जमीर शेख, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सायबर सेलचे पोलीस अंमलदार गणेश साठे, संतोष देवडे यांनी केली आहे। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन।